नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बारामती विमानतळावर उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाला भीषण अपघात. अजित पवारांचं निधन. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा सकाळी बारामती इथं झालेल्या एका भीषण अपघातात दुर्दैवी निधन झालं. मुंबईहून बारामतीकडे येत असताना त्यांचं विमान लँडिंगच्या वेळी कोसळलं. या अपघातात अजित पवारांसह एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीत सहभागी होण्यासाठी अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी 8:45च्या सुमारास त्यांचं चार्टर्ड विमान बारामती विमानतळावर उतरत असताना तांत्रिक विमान बिघाडामुळे धावपट्टीवरून घसरलं आणि जवळच्या शेतात कोसळलं. अपघात इतका भीषण होता की विमानानं तात्काळ पेट घेतला. महासंचालनालयानं डीजीसीए या अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. विमान लँडिंगच्या प्रयत्नात असताना हा अपघात झाला. विमानात अजित पवार यांच्यासह त्यांचे वैयक्तिक सचिव, बॉडीगार्ड आणि विमानाचे कर्मचारी होते. दुर्दैवानं विमानातील कुणालाही वाचवता आलं नाही. राजकीय वर्तुळात शोककळा. अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्तानं संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच बारामतीमध्ये समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. रुपाली पाटील, राष्ट्रवादी नेत्या, या म्हणतात, हा आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी कधीही भरून न निघणारा धक्का आहे. राजकारणातील एक कणखर नेतृत्व आपण गमावलंय. प्रशासकीय यंत्रणा, स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल असून बचाव कार्य आणि पंचनामा सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार लँडिंगच्या वेळी विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय. मात्र अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होईल.